कन्नड तालुक्यातील नाचनवेल सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य भरत सिंग राजपूत यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। त्यांनी प्रवेश करताच तालुक्यामध्ये गावागावात त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या। त्यांनी विविध उपक्रम देखील राबवायला सुरुवात केली। गेल्या 5-6 दिवसांपासून ते चिंचोली सर्कलमध्ये गरजवंतांना घरोघरी जाऊन स्वतः ब्लँकेट वाटप उपक्रम राबवत आहेत। त्यांच्या गाव भेटी दरम्यान नागरिकांचा महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। जनतेच्या सेवेसाठी छोटासा प्रयत्न मी करतोय। माझ्या कार्यशाळेमध्ये देखील मी अनेक विकास कामे केली आहेत, त्यामुळे जनतेने मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं, असं भरत सिंग म्हणाले। शेलगाव इथं आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय श्रीमद भागवत कथा सोहळा भरत सिंग राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला। आरती पूजामध्येही त्यांनी सहभाग घेतला। त्यांनी नागरिकांशीही संवाद साधला। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वझर आघाव इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांनी भीमगीत गायली, तर शिक्षकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। या कार्यक्रमाला मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी आल्लापल्ली येथील संघमित्रा बुद्ध विहाराच्या प्रांगणात विशेष श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात परिसरातील बहुसंख्य उपासक, उपासिका तसंच मार्गदर्शक मोठ्या संख्येने सहभागी होते। या सर्वांच्या सहकार्याने हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमादरम्यान उपस्थित उपासकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि महान कार्याला आदरांजली वाहिली। यामध्ये उपासिका शकुंतला दुर्गम यांनीही त्यांचं मनोगत व्यक्त करत बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला। या कार्यक्रमात बहुसंख्य बौद्ध उपासकांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या अनेक महान कार्याचं स्मरण केलं। डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला आणि विचारांना आदरांजली वाहण्यासाठी बहुसंख्य बौद्ध समाज संघमित्रा बुद्ध विहाराच्या ठिकाणी उपस्थित झाला होता। यावेळी उपस्थित उपासक आणि उपासिका तसंच मार्गदर्शक यांनी महामानवाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गणपत तावाडे यांनी। 6 डिसेंबर 2025 ला संघमित्रा बुद्ध विहार आलापल्ली इथे बहुसंख्येने उपासक तथा उपासिका तथा मार्गदर्शक या सर्वांच्या सहयोगाने आज डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथं श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला। या श्रद्धांजली कार्यक्रमात बहुसंख्य आपले बौद्ध उपासकांनी श्रद्धांजली वाहिली आणि बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या कार्य, बाबासाहेबांचे अनेक महान कार्याची इथं आज सर्वांच्या समोर आज त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना आदरांजली वाहण्याकरिता आज बहुसंख्य बौद्ध समाज संघमित्रा बुद्ध विहार इथे उपस्थित झालेला आहे आणि नुकतेच आता हा कार्यक्रम पार पडलेला। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील घुणकी या गावचा एक आदर्श घेण्यासारखा उपक्रम चालू झालाय। शासनाकडून कोणताही निधी न मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी श्रमदानातून राष्ट्रीय महामार्गापासून ते घुणकी गावापर्यंत डांबरीकरण आणि मुर्मीकरण रस्ता करण्यात आलाय। या प्रसंगी गावचे शहाजी सिद्ध, संग्राम पाटील, सचिन पवार, अभिजित शिंदे, अशोक जाधव, स्वप्नील चव्हाण, दत्ता शेवाळे उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। घुणकी गावामध्ये NH4 हायवे पासून गाववड्याच्या पुलापर्यंतचा रस्ता हा अतिशय खराब झाल्यामुळं गावकरी आणि गावातून भागातून जाणारी मंडळी अतिशय त्रस्त झाली होती मंडळी। त्यामुळं बऱ्याच वेळा आम्ही मागणी करून सुद्धा या रस्त्याकडे पुण्यात काही लक्ष नसल्यामुळं या ठिकाणी सर्व गावातील युवक मंडळी जागृत झाली आणि लोकवर्गणीतून इथं श्रमदान करून आणि जवळजवळ पहाटे 6 वाजल्यापासून रस्त्याचं काम चालू आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आमच्या गाववाड्याच्या पुलापर्यंतचे खड्डे हॉट मिक्सनं भरून घ्यायचं काम सुरुवात केले। ही फक्त सुरुवात आहे।
हे असंच गावाचं काम समृद्ध गावाच्या दिशेने चालू राहावं यासाठी आमचे सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय सुधीर पाठक यांचा स्मृतिदिन कार्यक्रम अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आयोजित करण्यात आला होता. पाठक यांनी आपल्या पत्रकारितेच्या काळात विविध विषयांवर लिखाण करत आपल्या लेखणीतून जागृती केली. सुधीर पाठक यांचं लिखाण प्रेरणादायी होतं. त्यांच्या लेखणीतून प्रदर्शित होणाऱ्या विचारांनी अनेकदा सकारात्मक बदल घडल्याचं मत पत्रकारांनी त्यांना अभिवादन करताना व्यक्त केलंय. यावेळी स्वर्गीय सुधीर पाठक यांच्या प्रतिमेला पूजन करून उपस्थित पत्रकारांनी अभिवादन केलंय. यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी आपापल्या भाषणात स्वर्गीय सुधीर पाठक यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील इलोरा संस्थान येथील श्रीराम महाराज पुण्यतिथी महोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही 6 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. श्रीराम महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विदर्भातून हजारो वारकरी दिंडी पताकासहित सहभागी होत असतात. याच माध्यमातून मूर्तिजापूर तालुक्यातील संत गाडगे बाबा यांच्या पावनभूमीतून दापोरा येथील पायी दिंडी 200 किलोमीटर अंतर कापून इलोरा सखारामपूर इथं 40 वर्षांपासून राहून आपला प्रवास करीत असतात. कुंभारखेडा येथील प्रकाश पाटील तायडे, सुरेश पाटील तायडे यांच्याकडे किमान 10 वर्षांपासून भोजनासहित दिंडीचं मुक्काम असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गाडगे बाबा वारकरी पायी दिंडीचं डॉक्टर अंकिता सुरेश पाटील यांच्याकडून स्वागत करण्यात आलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी. लोणार येथील भीमनगर बुद्धविहार इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्चच्या समारोपानंतर अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. 6 डिसेंबर 1956 साली जगातील समतेचा सूर्य मावळला, परंतु पुढील लाखो पिढ्यांना पुरेल एवढा प्रकाश सोडून गेला, असं वक्तव्य डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी अभिवादन सभेत केलंय. गौतम बुद्धांच्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहून त्यात फक्त दलित, पददलित यांचाच उद्धार केला नाही, तर भारतातील बहुजन अल्पसंख्याक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री जातीचा उद्धार केला. स्त्रीला संपत्तीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, समतेचा अधिकार एवढंच नव्हे तर विधवेला जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मिळवून दिला, असं ते म्हणाले. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. सन 2022-23 पासून अनुदानापासून वंचित असलेल्या शाळांना शेवटच्या वर्गातील पटामुळे रखडलेलं अनुदान त्वरित देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघर्ष कृती समितीनं आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. नागपूर इथं होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये 10 डिसेंबर पासून हे उपोषण करणार असल्याची माहिती देण्यात आली. या आमरण उपोषणाविषयी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी आकाश राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. आपल्या चॅनलचं आणि तुमचं स्वागत करतो. गेल्या 3 वर्षापासून हा आमचा महाराष्ट्राचा लढा चालू आहे. शिक्षक संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून हा लढा चालू आहे आणि हा लढा याच्यासाठी चालू आहे की 15-20 वर्ष आम्ही शाळेवर काम करत असताना सुद्धा शासनानं आतापर्यंत आम्हाला काहीही अनुदान दिलेलं नाही आहे. आणि 2022-23 मध्ये शेवटच्या वर्गाचा पट नसल्यामुळं आम्ही अनुदानापासून वंचित राहिलो आणि अनुदानापासून वंचित असल्यामुळं 2022-23 पासून हा लढा चालू आहे आणि सतत आतापर्यंत शासनाच्या मागे लागून आतापर्यंत आम्ही अनेक आंदोलनं केली. आझाद मैदानावर आंदोलन केलं, नागपूरच्या मागच्या हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही होतो, परंतु शासन कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे पाहत नाही आणि शिक्षकांनी कसं काम करावं हे मात्र शासनाला या आमरण उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की संस्था आम्हाला 1 रुपया देत नाही आणि संस्था 1 रुपया देत नाही आणि शासन आम्हाला 1 रुपया देत नाही. मग शिक्षकांनी त्याचा पोटाचा उदरनिर्वाह कसा करावा हे या ठिकाणी आम्हाला शासनाला सांगायचं आहे की याचं उत्तर आम्हाला शासनाने द्यावं. आपण उपोषणासाठी किती तारखेपासून बसणार आहात? 10 तारखेपासून आमचं उपोषण चालू होणार आहे, आमरण उपोषण चालू होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षक संघर्ष कृती समिती याचे सर्व पदाधिकारी सर्व प्रत्येक जिल्ह्यातून आपल्या आमरण उपोषणासाठी नागपूरमध्ये येणार आहेत. या उपोषणामध्ये सुद्धा आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर आपली पुढची दिशा काय? या उपोषणामध्ये
आमचे माजी आमदार श्रीकांतजी देशपांडे साहेब, त्याच्यानंतर कोकण विभागाचे म्हात्रे सर यांनी खूप प्रयत्न केले, शासनाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण शासन निगरगट्टीचं जे शासन आहे किंवा गेंड्याची कातडी पांघरणारं जे शासन आहे याला मात्र जाग येत नाही. आणि म्हणून आम्ही जर या हिवाळी अधिवेशनमध्ये आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घरासमोर, राहत्या घरासमोर आम्ही समोरील उपोषण चालू करणार आहोत. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कन्नड तालुक्यातील नाचनवेल जिल्हा परिषद शाळेच्या 1998-99चे वर्गमित्र मैत्रिणी तब्बल 26 वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. 1999 नंतर उडून गेलेली सर्व पाखरं पुन्हा एकत्रित आल्यानं सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रसंगी प्रत्येकानं शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आपलं मनोगत व्यक्त केलंय. सर्वांनी फेटे घालून लक्षवेधक वर्गखोलीची सजावट करून आपला परिचय, आजची परिस्थिती आणि ओळख पुन्हा एकदा सांगितली. तसंच सर्वांनी एकत्रित आठवणीसाठी फोटोही घेतले. धारेश्वर इथं निसर्गरम्य ठिकाणी भेट दिली. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे भोजनाचा आनंद घेतला. प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात राहू, शेवटच्या क्षणापर्यंत सुखदुःखात सहभागी होऊ, आपल्यातील गरजवंतांना सहकार्य करू असं म्हणत सगळ्यांनी ज्या शाळेने आपल्याला जीवनाच्या परीक्षा देण्यासाठी सक्षम बनवले त्या शाळेचे आभार मानले. या प्रसंगी शाळेतील जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्यानंतर काहींना अश्रू अनावर झाले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण झालं. ज्ञानाच्या अथांग महासागराला बीबी इथं समाज बांधवांसह गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील, सरपंच दीपक गुलमोहर यांच्यासह बीबी बौद्ध बांधव उपस्थित होते. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. यावेळी सर्व समाज बांधव आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या गावाकडील बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.